मला माहितीये मी अंघोळ केल्यासारखं वाटेना, पण मी अंघोळ करून आवरलोय कारण की आज मला जायचं होतं गावाकडं म्हणून लवकर उठून लवकर आवरलंय आणि दिवसाची सुरुवात केल्या डाळिंब खाऊन. खरं तर घरी जायचं म्हणून मला रात्रभर झोपच आली नव्हती, त्यामुळे माझा चेहरा असा दिसायला लागला एकदम डल डल. बट नाउ फायनली अपना बोरिया बिस्तर लेके निकलते है घर की ओर. खरं तर माझी रात्री 11ची ट्रॅव्हल्स होती घरी जायला, पण दादाचा सकाळी फोन आलेला की मी गावाकडे जाणार आहे, वहिनीला आणि बाळाला घेऊन तू येणार आहेस का. म्हणलं आता चान्स आहे तर कशाला सोडायचा, आणि माझ्याकडे खूप जास्त बॅग होत्या म्हणून दादाला म्हणलं की चालेल ठीक आहे मी तुझ्यासोबतच येते. या वेळेस ना खरं तर मी मम्मीला आणि आईला भेटायचं सोडून पहिला भेटलोय माझ्या पिल्लांना, कारण की मी खूप जास्त एक्साइटेड होते बारक्या बारक्या मुलांना भेटायला. जेव्हा त्यांना चालता पण येत नव्हतं नाही त्यावेळेस मी पुण्याला गेलतो आणि 8-15 दिवसातच एवढे मोठे झाल्यात की पूर्ण घरभर फिरतात आणि सारखं त्या बॉक्स मधनं बाहेर येतात. त्यांना बघून खरं सांगू काय मन प्रसन्न झालंय माझं. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतंय, डॉग की कॅट? यांची बारकी बारकी पावलं बघून आणि यांना बघून ना मला ह्यांना कुणालाच द्यायची अजिबात इच्छा होईना, पण मम्मी म्हणाल्या की 7-7 पिल्लं तू कशी एक सोबत सांभाळणार. पण आता जेवढे पण दिवस माझ्यासोबत आहेत का नाही तेवढे दिवस मला ह्यांच्यासोबतच स्पेंड करायचे, त्यामुळे मी ह्यांना 1 मिनिट पण सोडत नाही. सारखं मी ह्यांच्या मागं पुढे असतो, मी जेव्हा त्यांच्या पुढे असतो तेव्हा हे माझ्या मागं पुढे असतं. जरा फ्रेश पण झालो आणि आपल्या घराचं काम ना ऑलमोस्ट सगळं संपत आलंय, फक्त आता प्लंबिंग आणि कलर काम राहिले. दुनियाभर फिरा पण घरात आल्यावरच श्वास घेतल्यासारखं वाटतंय आणि आता मला खरंच श्वास घेतल्यासारखं वाटालंय.